नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या भागात. आजच्या कथेचं नाव आहे धर्म म्हणजे काय? एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्त्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईल व तो धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठे मोठे धर्मगुरू, धर्मोपदेशक, आचार्य आपापल्या धर्माचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण आठवणीने एक गोष्ट करत होते की स्वतःच्या धर्माचे महत्त्व सांगताना मात्र दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखत होते. दुसऱ्याच्या धर्माची निंदा नालस्ती करत होते. त्यातून एकच झाले की राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामुळे तो दुःखी होत होता. पण त्याने शोध सुरूच ठेवला. वर्षानुवर्ष हाच क्रम चालू होता. राजा म्हातारा होत चालला होता. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला. राजा साधूला म्हणाला, साधू महाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे. पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे हे कळाले नाही. साधूने राजाकडे पाहिले आणि म्हणाला, सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात कोणताच नाही. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निरपक्ष असतो. पक्षपात करणाऱ्याच्या मनात धर्म राहूच शकत नाही. साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला, राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया. नदी तीरावर दोघे पोहोचले. त्यांनी तिथे अनेक सुंदर होड्या पाहिल्या. साधू म्हणाले, राजन, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैल तीर गाठूया. प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेविषयी काही ना काही चूक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले, महाराज, आपल्याला फक्त नदीतून पलीकडे जायचे आहे. हो, इतकी छोटी नदी आहे की आपण पोहून सुद्धा पलीकडे जाऊ शकू. मग त्याची इतकी चर्चा कशाला? साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले, राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच. धर्म आपल्याला स्वतःहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलीकडे पोहोचवू शकत नाही. आपल्याला जावे लागते. हे ऐकून राजा सर्व काही समजून चुकला. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.